अर्जदारांचे रजिस्ट्रेशन झाली होती ही माहिती लीक झाली असण्याची शक्यता दाटपणे जाणवते। कारण फोन गेल्यानंतर त्या वारसदारांना किंवा त्या कामगारांना संपूर्ण इत्याभूत माहिती दिली जाते। उदाहरणार्थ तुम्ही विक्रम पाचपुते बोलताय का, तुमच्या वडिलांचं नाव बबनराव पाचपुते आहे का, तुमची जन्मतारीख अशी आहे का, तुमचं म्हाडासाठी तुम्ही रजिस्ट्रेशन केलंय का, तर तुम्हाला आता इथनं पुढे काही आधार नंबर तुमचा शेअर करावा लागेल। माणूस लगेच सगळे आधार नंबर शेअर करतात आणि हे केल्यानंतर तात्काळ त्यांच्या मोबाईलवरती ओटीपीज येतात। सकाळपासून ही प्रोसेस चालू आहे, मी सभागृहाला अवगत केलेला आहे। याच्यामध्ये आपल्याला तातडीने चौकशी करावी लागणार आहे। ही बाब खूप गंभीर आहे, कारण 1.5-2 लाख लोकांना 9 लाखात घर असे जर मेसेज तुम्ही पाहिले आणि त्यातल्या 10% लोक जरी याला भुलीला बळी पडले तर काही 100 कोटींचा अपहार झाल्याशिवाय राहणार नाही, फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे मी सरकारला विनंती केलेली आहे की तात्काळ याच्यामध्ये चौकशी झाली पाहिजे, संबंधितांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा जो काही म्हाडाकडे डेटाबेस आहे अशा सर्व गिरणी कामगारांना त्यांच्या वारसदारांना तात्काळ मेसेज देऊन हे सूचित केलं पाहिजे की हे जे फोन येतात हे फ्रॉड आहेत आणि त्यांना कोणताही ओटीपी आपण शेअर करू नका। धन्यवाद। हा प्रकार कशामुळे वाटतोय? म्हाडातले काही अधिकाऱ्यांनी हा डेटा लीक केला असावा की सायबर क्राईमच्या माध्यमातून हा डेटा हॅक केलेला? नाही, याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। यात 2 गोष्टी आहेत। एक तर सायबर क्राईमच्या माध्यमातून असेल तर कोणीतरी हा डेटा चोरला असेल, पण जर सायबर क्राईमच्या माध्यमातून नसेल तर खात्रीशीर आतमधला कोणीतरी इन्साइडर आहे की ज्यांनी ही सगळी माहिती दिलेली आहे, तर अशा अधिकाऱ्यांची आपण चौकशीला सुरुवात केली पाहिजे। पहिली शंका ही अधिकाऱ्यांवरती घेतली पाहिजे, त्या इन्साइडरवर घेतली पाहिजे आणि जर ते निर्दोष असतील तर सायबरच्या दृष्टिकोनातून आपल्याला वाटचाल करावी लागणार आहे। त्यामुळे त्या दोषींवरती तात्काळ त्या ठिकाणी चौकशी होऊन त्यांच्यावरती कारवाई होणं अपेक्षित आहे। लोकांना विविध प्रलोभनं दाखवून सायबर सोशल मीडिया किंवा याच्या माध्यमातून जी फसवणूक होते याविषयी देखील चौकशी झाली पाहिजे किंवा अशा लोकांना देखील नाही, 100% अनेक ठिकाणी लोकांना वेगवेगळ्या प्रलोभनं दाखवली जातात, काही चांगली असतात काही वाईट असतात आणि त्यांचे ओटीपीज घेऊन त्यांची फसवणूक केली जाते। हे जागृत करण्यासाठी आमच्या सरकारने पहिले जे कधी कधी असं वाटतं किती वेळेस हा मेसेज ऐकायचा, तर डायलर टोनच्या आधी हे मेसेज येतात तरी सुद्धा अनेक लोक हे फसतात, हे दुर्दैवी आहे। त्यामुळे माझी आपणामार्फत सर्वांना विनंती आहे की आपण कोणावर विश्वास ठेवू नका। पहिल्या टर्मचे आमदार आहात, काल योगेश सागर यांनी ज्येष्ठ सदस्य आहेत विधानसभेचे, त्यांनी असं म्हटलंय नवनियुक्त आमदारांना बोलण्यास कमी वाव आहे, कमी वेळ दिला जातो। तुम्हाला काय अनुभव आहे? हे कसं आहे, सभागृहाची संख्या मोठी आहे आणि अनेक वर्षानंतर या सभागृहामध्ये 80% सत्ताधारी आमदार आलेले आहेत। त्यामुळे थोडासा वेळ हा कमी पडतो आणि वेळ कितीही दिला तरी मतदारसंघाचे प्रश्न अनेक असतात, ते कधीही पुरणार नाही। पण आम्ही प्रत्येकजण प्रयत्न करत असतो, प्रत्येकाला एकदा किंवा दोनदा संधी मिळाली पाहिजे ही आमची सर्वांची भावना आहे। नाही, ही चुकीची माहिती आहे। आजचा जर तुम्ही घटनाक्रम पाहिला तर तसं अजिबात नव्हतं। म्हणजे जे काही ॲज पर नॉर्म्स चालू होतं सभागृह, म्हणजे भास्करराव जाधव साहेब हे कायम कायद्यावरती नियमांवरती बोट ठेवतात, ज्येष्ठ सदस्य आहेत, पण हे नियमाच्या व्यतिरिक्त आज त्यांचं वक्तव्य होतं, त्यांच्या लक्षात आलं तेही शांत झाले। आज एक दुर्भाग्यवश से मुझे ये कहना पड़ रहा है कि महाराष्ट्र में ये म्हाडा के अंडर हमारी जो सरकार है, वो जो गिरनी कामगार है, जो वर्कर्स है, उनके लिए एक खुद का हक का घर होना चाहिए। इसके लिए उन्होंने हाउसिंग स्कीम लॉन्च की है और ये हाउसिंग स्कीम का कुछ लोग इसका गैर उपयोग कर रहे हैं। एक चेड़ा नाम का बिल्डर या फिर चेड़ा रियल एस्टेट्स इस नाम से कुछ वर्कर्स को उनके वारसदार जो है उनको मैसेज आ रहे हैं और मैसेजेस में उनको मैसेज आने के बाद एक कॉल जाता है और कॉल पे उनको सब डिटेल्स उनके शेयर किए जाते हैं कि आपका नाम XYZ है, आपके पिताजी का नाम ABC है और ये सब आपके डिटेल्स है। अभी आप म्हाडा के लिए एलिजिबल हो, हमारे स्कीम में आपको घर मिलने के लिए आपकी एलिजिबिलिटी क्राइटेरिया फुलफिल कर रहे हो, आपका आधार नंबर शेयर करो, आपके बाकी डिटेल्स शेयर करो और उसके बाद उनको एक ओटीपी जाता है और ये ओटीपी भी मांगा जा रहा है और करीब 1.5 से 2.25 लाख वर्कर्स या उनके वारिस है जो इस स्कीम में एलिजिबल है। तो हम लोगों को डर इस बात का है कि शायद ये डेटाबेस लीक हो सकता है या फिर ये डेटाबेस चुराया जा चुका हो सकता है। इसकी जांच होनी बहुत जरूरी है। अगर जांच नहीं हुई तो करोड़ों रुपए का यहाँ पे अपहार होगा और बहुत लोगों को यहाँ पे पैसे के लिए क्या बोलेंगे, मतलब
सरकार का जो मेन इंटेंशन है वो इंटेंशन छोड़ के इंटेंशन भला करना है, लेकिन लोगों को नुकसान होगा ऐसा हमें लग रहा है। थैंक यू।